कारण नसरापूरमध्ये जो अत्याचार झाला त्या अत्याचारामुळे आज देश हादरलाय आणि या वेळेस बालिकेचा आता शवविच्छेदन अहवाल समोर आलाय आणि तो तर हादरवून टाकणार आहे। कारण ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून नसरापूरच्या या नराधमाचं क्रौर्य जे ते उघडकीस आलेलं आहे। पहा हा एक स्पेशल रिपोर्ट। नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती। नसरापूरमध्ये बालिकेवर झालेल्या अत्याचारानं महाराष्ट्र सुन्न झालाय। सर्व स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली। ससूनमधील न्याय वैद्यक विभागात शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा पार पडली। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना देण्यात आलाय। त्यातून नराधमानं क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं स्पष्ट झालंय। आरोपीने लैंगिक अत्याचार करून खून करताना मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला होता, त्यामुळे अस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडून बालिकेचा मृत्यू झाला असं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले। तसंच अंगावर जखमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील तपासणीतूनच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। ससून रुग्णालयात 65 वर्षांच्या आरोपीची लैंगिक सक्षमता तपासणीही करण्यात आली आहे। दुसरीकडे चिमुरडीच्या आई वडिलांचा आक्रोश मन सुन्न करतोय। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजसह विविध तांत्रिक पुरावे पोलिसांकडून जप्त करण्यात आले। नराधमाला फाशीची शिक्षा कधी होणार याकडे पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।